आता बघूयात पावसाळी अधिवेशनासंदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। कर्जमाफीवरून प्रवीण दरेकर आणि बच्चू कडू या सत्ताधारी आमदारांमध्ये जुंपली। मंत्री बाबासाहेब पाटील उत्तर देताना बच्चू कडूंचा मध्येच प्रतिप्रश्न, तर मंत्री बोलत असताना बच्चू कडू का बोलले, दरेकरांचा सवाल। केले त्याचे उत्तर आले पाहिजे तुमच्या उत्तर नाही तर येणार नाही असं दिसून आलं चित्र म्हणून मी बोलतो ना भाऊ 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 अरे 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 हा प्रवीण दरेकर। सभापती महोदय, माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आजही मागाशी प्रश्नाच्या वेळेला असंच झालं। आता राज्याचे मंत्री सरकार म्हणून उत्तर देत असताना त्यांचं भाषण पूर्ण व्हायचं आहे, त्याच्या अगोदर अँटिसिपेशन ते काय बोलणार आहेत, तर मला वाटतं ही प्रथा परंपरा बिघडायला लागलेल्या दिसत आहेत। कर्जमाफीवरून शिवसेनेचे आमदार बच्चू कडूंचा सरकारलाच घरचा आहे। कर्जमाफीसाठीच्या नियमांवरून खडेबोल, तर हे अफलातून नियम, यामध्ये कोण बसणार? कर्जमाफीसाठीच्या नियमांवरून कडू सरकारवर संतप्त। सरकार बदला होत चाललाय, सरकारला शिव्या खावं लागतंय। आम्ही जेव्हा फिरतोय तेव्हा आम्हाला लोक शिव्या देतोय। या ज्या प्रोत्साहनात लावलेल्या अटी आहे पहिले तुम्ही रद्द केल्या पाहिजे आणि 50च्या ऐवजी 1 लाख केलं पाहिजे। अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाई संदर्भात विधानसभेत चर्चा। आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा प्रश्नच येत नाही। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळांचं वक्तव्य, तर तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी इंटरनॅशनल ड्रग्ज लॉबीकडून 250 कोटी गोळा केल्याचा आभाडांचा विधानसभेत दावा। ड्रग कंपनीज ज्या मुंडेंमुळे कामाला लागल्यात त्यांनी 250 कोटी रुपये जमा केलेत फक्त मुंडेंची बदली करायची म्हणून। सगळे कामधंद्याला लागलेत। मुंडे साहेबांची बदली होणार नाही याच्यासाठी आपण सगळे सभागृह तुमच्या बरोबर आम्ही आहोत। राज्यात बहुतांश भागामध्ये स्मार्ट मीटर्स लागलेत। गुजरात नंतर महाराष्ट्रामध्ये विजेचे बिल कमी। विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंची थोपटली पाठ। आदित्य ठाकरे पोडियमवरून जात असताना हसत हसत नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंच्या पाठीवर थाप मारल्याचा हा व्हिडिओ समोर। तर तुझ्या आणि माझ्यासाठीच मीडिया थांबली होती असं म्हणत मिश्किल टिप्पणी, तर मशिदीवर प्रेम करणं कमी करा आणि देवळावर प्रेम करा, आम्ही सोबत घेऊ असंही नितेश राणे यावेळी म्हणाले। आषाढी वारी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांना सर्व सुविधा द्या, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। विमा प्रक्रिया योग्य प्रकारे राबवा, तसंच यंदा डीजे मुक्त वारी करा असेही मुख्यमंत्र्यांचे निर्देश। राज्यात जलजीवन मिशनची हजारो कामं रखडली। 5183 कोटींची देयकं थकीत, तर 51,560 योजनांपैकी केवळ 27,823 योजनाच पूर्ण। उर्वरित कामं अद्यापही अपूर्णच। निधी अभावी कंत्राटदारांची सुमारे 5,183 कोटींची देयकं थकीत। राज्यातील 24.29 लाख घरकुलं अद्यापही अपूर्ण। सरकारकडून निधी विलंबाची कबुली। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर घरांपैकी केवळ 12%च घरं पूर्ण। राज्यातील तब्बल 24,29,998 घरकुलांची कामं अपूर्णच। पैठण तालुक्यातील लाखे गावात शेतकरी महिलेवर झालेल्या अमानुष हल्ला प्रकरणावरून अंबादास दानवेंचा गंभीर आरोप। आरोपींना पोलिसांकडून संरक्षण दिलं जात असल्याचा दानवेंचा आरोप। महिनाभरानंतर सुद्धा मुख्य आरोपी अटकेत नसल्यामुळे तपासाच्या निष्पक्षतेवर दानवेंकडून प्रश्नचिन्ह उपस्थित। आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। तुझं वय काय, तू बोलतो किती? आमदार निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा, तर आम्ही उद्धव ठाकरेंचा आदर करतो, त्यांनीही आदर राखावा, अन्यथा जशास तसं उत्तर देऊ, निलेश राणेंचा इशारा। किती बोलतो तू? आम्ही उद्धव साहेब म्हणून बोलतो, सन्माननीय उद्धव साहेब म्हणून आम्ही आमचं नेहमी आदर ठेवणार उद्धव साहेबांचा। तुम्ही पण आमच्या साहेबांचा आदर ठेवला पाहिजे, नाहीतर तोल जायला किती वेळ लागतो। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट। तब्बल 35 मिनिटं यावेळी चर्चा। बंडखोर खासदारांचं पत्र मिळाल्याची लोकसभा अध्यक्षांची माहिती। दरम्यान जी कारवाई होईल ती संविधानाच्या चौकटीत व्हावी, ठाकरेंच्या शिवसेनेची भेटी दरम्यान मागणी। 6 खासदारांच्या बंडानंतर आता ठाकरे पक्षावर संसद भवन संकुलातील कार्यालय आता गमवावं लागण्याची शक्यता। संसद भवनात सामान्यतः 5 किंवा अधिक खासदार असलेल्या पक्षांनाच कार्यालय दिली जातात, तर महत्त्वाच्या विषयांवरील सर्वपक्ष बैठकांमध्ये सुद्धा सहभागावर प्रश्नचिन्ह। पावसाळी अधिवेशनामध्ये विधान परिषद उपसभापती निवडणूक होणार नसल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती। तर विधान परिषद उपसभापती पदासाठी शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांच्याच नावाची पुन्हा एकदा चर्चा सुरू असताना निवडणूक होणार नसल्याची माहिती समोर। स्वार्थासाठी गेले, विकास कामांची काळी मात्र यांचा संबंध नाही। फुटीर 6 खासदारांवर वैभव नाईकांची जोरदार टीका, तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक फुटीर खासदारांना नाकारतील असाही नाईकांचा घणाघात।
उमेदवारांना पराभूत केलं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची लाट असल्यामुळे त्यावेळी ते निवडून आले त्यांचा पक्ष लावून. परंतु ते आता स्वतःच्या स्वार्थासाठी गेलेले आहेत. विकास कामं आणि त्यांचा काडी मात्र संबंध नाही, म्हणूनच लोकांनी त्याला त्यावेळी नाकारलं होतं. आता फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी ते गेलेले आहेत. पालकमंत्री पदावरून दळवींचा तटकरेंच्यावर निशाणा, तर पालकमंत्री पद ही तटकरे यांची देण नाही, ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी, महेंद्र दळवींचं वक्तव्य. राष्ट्रवादीच आम्ही नक्की आहोत. ते काय तटकरेची देण असं नाही आहे. जो प्रोटोकॉल आहे की जो अधिकार आम्हाला जनतेने दिला आहे तो खऱ्या अर्थाने बरेचशे रूपाने पालकमंत्री देणं ही मुख्यमंत्रीने आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी निश्चित आहे. तर प्रिंट अस्पष्ट होती, फॉन्टही लहान होता, वाचन करताना एक चूक घडली, दिलगिरी व्यक्त करतो. लिहून दिलेली मराठी चुकीची वाचल्याच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण. प्रिंट जी माझ्या हातात आलेली ही प्रिंट अत्यंत बारीक फॉन्ट मध्ये होती, थोडी अस्पष्ट होती. त्याप्रमाणे त्याच्यात काही तांत्रिक चुका होत्या, सुरुवातीला नोट करण्यात आल्या नव्हत्या. राज्यातील किंवा सभागृहातील कुठच्याही व्यक्तीचे सदस्याचे मन दुखलं असेल तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. विधानसभा अध्यक्षांना मराठी वाचता येत नाही हे गंभीर, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वतीनं जनतेची माफी मागावी. संजय राऊतांचा हल्लाबोल, तर नार्वेकरांचा नॉर्वेकर असा उल्लेख करत विधानसभा अध्यक्ष पदावरून दूर करण्याची मागणी. मराठीचा जे त्यांनी दशावतार वस्त्रहरण हिंडवडे काढले नॉर्वेकरांनी, त्याबद्दल जर त्यांना अजून माफी मागण्याची सुबुद्धी सुचली नसेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वतीनं माफी मागावी. तर राहुल नार्वेकर बाहेरील राज्यातनं आलेले नाहीत, मराठी येत नसेल तर क्लास लावा, खासदार सुप्रिया सुळेंची टीका. नार्वेकरांकडून जी मराठी भाषेची चिरफाड झाली आहे ती अतिशय दुर्दैवी, सुळेंचा हल्लाबोल. नार्वेकर ते काय बाहेर राज्यातून किंवा देशातून आलेले नाहीत ना. त्या मराठी भाषेची ज्या पद्धतीने चिरफाड झाली अतिशय दुर्दैवी आणि त्याचा मी जाहीर निषेध करते. आणि मराठी येत नसेल तर क्लास लावा, उशिरा का होईना.